नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपली सरकार सेवा केंद्राची आय-डी तुम्हालाही पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण जिल्ह्यामध्ये 1543 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि ऑफलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 आहे. तर कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत? या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत? याचा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे? फॉर्म कुठे मिळणार आहे? ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात येईल. त्यापूर्वी तुम्हाला एक डिफरन्स समजून घ्यावा लागेल, की आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे महाऑनलाईन आय-डी आणि केंद्राची सी-एस-सी आय-डी यामध्ये काय फरक असतो? केंद्राची जी सी-एस-सी आय-डी आहे, त्यामध्ये तुम्ही वीज बिल भरणे, रिचार्ज करणे, तुमचा पीक विमा उतरवणे, त्यानंतर तुमचे पॅन कार्ड काढणे, या तुम्ही केंद्राच्या सी-एस-सी आय-डीमध्ये कामे करू शकता. परंतु आपले सरकार सेवा केंद्राच्या आय-डीमध्ये तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर म्हणजे जेवढे तुमचे दाखले आहेत, ते तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्राची जी आय-डी असते त्यामधूनच काढता येतात. जर तुमच्याकडेही आपले सरकार सेवा केंद्राची आय-डी नसेल, तर तुम्हीही तुमच्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा झाल्यानंतर त्यासाठी अर्ज करू शकता. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा कधी होणार आहेत, याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट कधी निघणार आहे, हे कसं चेक करायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूयात की कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यामध्ये तुम्ही पाहू शकता चौकटीत अर्ज क्रमांक, दिनांक, वेळ टाकू नये म्हणजे इथं तुम्हाला काहीही टाकायचं नाही. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे, पॅन कार्ड जोडायचं आहे, शैक्षणिक पात्रताच्या प्रमाणपत्राच्या प्रती जोडायच्या आहेत म्हणजे झेरॉक्स कॉपी, सेल्फ अटेस्टेड तुम्हाला जोडायचे आहेत. यामध्ये तुम्ही 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पदव्युत्तर उत्तीर्ण प्रमाणपत्र जोडू शकता. त्यानंतर एम-एस-सी-आय-टी किंवा सी-सी-ई प्रमाणपत्र जोडायचे आहे. केंद्राच्या ठिकाणची कर पावती चालू वर्षाची तुम्हाला जोडायची आहे. तुमचं जे सी-एस-सी केंद्र आहे ते कुठे आहे, तेथील कर पावती तुम्हाला 25-26 या वर्षाची इथं जोडायची आहे. केंद्र भाडेतत्त्वावर असल्यास त्या जागेची कर पावती तसेच करारपत्र तुम्हाला जोडायचं आहे. आपले सरकार सेवा केंद्राचा सी-एस-सी किंवा संगणकीय कामाचा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला असल्यास जोडायचं आहे. जर तुमच्याकडे पूर्वीच सी-एस-सी आय-डी असेल किंवा कुठलं संगणक क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल, त्याचा अनुभव असेल, तर त्याचं प्रमाणपत्र यासोबत जोडायचं आहे. त्यानंतर स्वघोषणापत्र आणि अर्जदाराचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी, नाव, दिनांक इथं नमूद करायचा आहे. तर हा जो अर्ज आहे तो यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे. त्यानंतर इथं खाली यायचं आहे अर्जदाराचं नाव उमेदवारानं भरायचं आहे इथं. बाकी तुम्हाला काहीही भरायचं नाही. त्यानंतर खाली यायचं आहे. अर्जाचा नमुना इथं तुम्ही पाहू शकता. यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे. पूर्ण नाव मराठीत, त्यानंतर इंग्लिशमध्ये, संपूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड. खाली यायचं आहे. जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल आय-डी, आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि अर्जदाराची शैक्षणिक पात्रता इथं तुम्हाला द्यायची आहे. त्यामध्ये 12वी उत्तीर्ण असाल तर 12वीचे विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी आणि श्रेणी इथं टाकायची आहे. सेम अशाच प्रकारे पदवी, उच्च पदवी असेल तर भरायचं आहे. संगणकीय पात्रता काय आहे तुमच्याकडे? एम-एस-सी-आय-टी झाली असेल, एम-एस-सी-आय-टी भरा. सी-सी-ई झाला असेल तर सी-सी-ईचा पूर्ण डिटेल्स भरा. अर्जदाराची स्थानिक रहिवासी आहे किंवा नाही हे नमूद करायचं आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे यापूर्वी आपले सरकार केंद्र मंजूर झालेले आहे का? असल्यास त्याचं नाव व पत्ता लिहायचा आहे. कोणत्या वर्षी मिळालं होतं आणि केंद्राचा आय-डी इथं नमूद करायचा आहे. जर नसेल तर हे तुम्हाला 13 नंबरचं सोडून द्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. नवीन आपली सरकार सेवा केंद्रासाठी सादर करावयाची माहिती. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदेचे नाव. आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करीत असलेल्या जागेचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. इथं जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये अर्ज करत असाल तर ग्रामपंचायतची पूर्ण माहिती, नगरपंचायतमध्ये करत असाल तर नगरपंचायतची माहिती आणि नगर परिषदमध्ये करत असाल तर त्याची माहिती. जाहिरातीनुसार तुम्हाला कोणत्या वॉर्डसाठी किंवा कुठल्या ग्रामपंचायतसाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. रिक्त जागांची PDF तुम्हाला प्रोव्हाईड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड, जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झाल्याच्या करीत असलेल्या जागेचा सेन्सस कोड इथं नमूद करायचा आहे. सी-एस-सी आय-डी असल्यास माहिती भरणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे जुने सी-एस-सी आय-डी असेल तर ते तुम्हाला इथं भरायचं आहे. असेल तर होय करा, सी-एस-सी आय-डी नमूद करा. त्यानंतर मागील 6 महिन्यात केलेल्या B2C व्यवहाराची संख्या इथं तुम्हाला नमूद करायची आहे. जर तुमचे 100 व्यवहार झालेले असतील तर 100 नमूद करा. 150 झालेले असतील 150 नमूद करा. सी-एस-सी केंद्राचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. सी-एस-सी केंद्राचा अक्षांश आणि रेखांश टाकायचा आहे. त्यानंतर सी-एस-सी केंद्राच्या जागेचे स्वरूप स्वतःचे आहे, भाड्याचे आहे हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. सी-एस-सी आय-डी नसल्यास खालची माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर इथं स्थळ, दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराचं नाव लिहून घ्यायचं आहे. स्वघोषणापत्र भरायचं आहे आणि यावरही तुम्हाला अर्जदाराची स्वाक्षरी, नाव नमूद करायचं आहे. असं 5 पेजचा हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. यासोबत सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायच्या आहेत आणि हा अर्ज तुम्हाला 16 जून 2025च्या आत
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा सेतू समिती केंद्रामध्ये तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. हा अर्ज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता कोणकोणत्या ठिकाणी जागा रिक्त झालेल्या आहेत त्याची PDF तुम्ही इथं पाहू शकता. इथं पाहू शकता शहरी भागाकरता ज्या जागा आहेत त्या एकूण तुम्हाला इथं 83 जागा पाहायला मिळतील. या 83 जागाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल आणि ग्रामीण भागासाठी एकूण 1543 जागा तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला कुठल्या जागेसाठी अर्ज करायचा आहे ते तुम्ही नमूद करू शकता. तुम्हाला जी ग्रामपंचायत जवळ असेल तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये नियम आणि अटी तुम्ही पाहू शकता की अर्ज कधीपर्यंत सबमिट करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी इथं तुम्ही पाहू शकता 6/6/2025 ते 16/6/2025 कार्यालयीन वेळेत तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत हे तुम्ही पाहू शकता. आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता, MSc केंद्राच्या ठिकाणची करपावती, केंद्र भाडे तत्वावर असल्यास करपावती तसेच करारपत्र साक्षांकित तुम्हाला इथं जोडायचं आहे. आपले सरकार सेवा केंद्र असल्यास, CSC केंद्र असल्यास, त्याचा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र, अर्जदाराचं वय 18 वर्ष असावं, अर्जदाराचं पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र दाखल करायचं आहे तुम्हाला. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्ही हे सादर करू शकता. अटी आणि शर्ती तुम्ही वाचून घ्या. यामध्ये निवड कशी केली जाणार आहे हेही तुम्ही पाहू शकता. सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारित करण्यात येतील. तर गुणाची विभागणी खालीलप्रमाणे असेल. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास त्याला 30 गुण देण्यात येतील. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला 30 गुण देण्यात येतील. कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास 25 गुण देण्यात येतील. CSC केंद्र असेल तर 25 गुण देण्यात येतील. समितीकडील मुलाखतीचे 20 गुण तुम्हाला असे देण्यात येतील. तांत्रिक ज्ञान 6 गुण, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान असल्यास 4 गुण, सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम यासाठी 10 गुण. अशा प्रकारे तुम्हाला या गुणानुसार तुमची निवड करण्यात येईल. एकाच ठिकाणी एका जागेसाठी एकपेक्षा जास्त जर अर्ज आले तर हे निकष तुम्हाला लावले जातील निवड प्रक्रियेमध्ये. तर अशा प्रकारे यवतमाळ जिल्ह्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. 16 जून 2025च्या अगोदर हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. हे सर्व फॉर्मची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी जागा निघणार आहेत आणि त्या कशा चेक करायच्या, तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, Google Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे. इथं तुम्ही पाहू शकता. समजा पुण्यासाठी तुम्हाला पाहायचं आहे की जागा निघालेल्या आहेत का नाही, तर तुम्हाला सर्च करायचं आहे pune.gov.in. सेम तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी वेबसाईट दिसेल इथे तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट पुणे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही वेबसाईट उघडायची आहे आणि याच्यामध्ये अनाउन्समेंट किंवा रिक्रुटमेंट यामध्ये तुम्हाला याची जाहिरात पाहायला मिळत असते. तुम्हाला ही तुमच्या जिल्ह्याची जाहिरात निघाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट उघडायची आहे. जसं इथं यवतमाळ.gov.in उघडली आहे तसंच सेम प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट उघडायची आहे. समजा तुम्हाला पुणे जिल्ह्याची रिक्त जागा निघालेल्या आहेत का नाही हे पाहायचं आहे, तर pune.gov.in हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्यामध्ये नोटीसमध्ये अनाउन्समेंट किंवा रिक्रुटमेंट या टॅबमध्ये तुम्हाला अशा प्रकारे जाहिरात पाहायला मिळतील. इथं तुम्ही पाहू शकता जाहिरात दिलेली आहे, आपली सरकार सेवा केंद्र ॲडव्हर्टाइजमेंट 2025 आणि याची पूर्ण माहिती दिलेली आहे, PDF दिलेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचंही चेक करायचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्यानंतर त्याचंही अपडेट आपल्या चॅनलला देण्यात येतं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.